विजयनगरला नशेखोर टोळीचा धिंगाणा पाठलाग करून अनेकांना मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण. सांगली येथील विजयनगर कुपवाड रस्त्यावर अष्टविनायक नगर परिसरात नशेखोर टोळक्याने शनिवारी रात्री चांगला धिंगाणा घातलाय. काही जणांना पाठलाग करून मारहाण केली. त्यातील काही नशेखोरांकडे धारदार शस्त्रे होती. दरम्यान मारहाण झाल्यानंतर संबंधितांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नशेखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करा, धडक कारवाया करा अशा सूचना दिलेल्या आहेत. तरीसुद्धा नशेखोरी आणि त्यातून गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीतून खुनाचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत. विजयनगर परिसरात नशेखोर टोळक्यांचा उपद्रव वाढत असल्याचं दिसून येत आहे. विजयनगर कुपवाड रस्त्यावर एका नगरसेवकाचे कार्यालय आहे आणि या कार्यालयापासून जवळच नशेत असलेल्या टोळक्याने माझ्याकडे रागाने का बघितलंस या कारणातून एकाबरोबर वाद घालायला सुरुवात केली. त्यातून वादावादी वाढत गेली. आम्ही या परिसराचे दादा आहोत, आमचे ऐकायचे असं म्हणत मारहाण करण्यास सुरुवात झाली आणि त्यात काही परप्रांतीय कामगारांना सुद्धा मारहाण झाली. काहींनी कामगारांना पाठलाग करून मारलं. त्यातील एकाकडे धारदार शस्त्र होते. मारहाण झाल्यानंतर संबंधित तरुणांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठले, मात्र त्यांची त्या ठिकाणी दखल घेतली गेली नाही. साहेब आज नाहीत, उद्या नाहीत, सोमवारी आल्यानंतर या असं येथील त्यावेळच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विजयनगर.